नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट क्लर्क लिपिक या पदाची मागे शॉर्टलिस्ट लागली होती आणि 37,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। तर त्या 37,000 विद्यार्थ्यांची एग्जाम कधी होणार आहे, एग्जाम डेट काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण पहा। तर मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर हे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन का करायचं आहे, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपली इंस्टाग्रामची लिंक सुद्धा इथे आपण दिलेली आहे। जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला तेथे मेसेज करू शकता। त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती यांची संभाव्य प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे। ती व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल पाहिली तर ती तुम्ही अवश्य पाहून घ्या, कारण की त्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एग्जाम पॅटर्न काय आहे, त्याचप्रमाणे कोणत्या सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला 90 पैकी 85 ते 80 गुण मिळतील। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाची जी एग्जाम होणार होती ती कधी होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 8 जुलैपर्यंत नोंदणी व मुद्रांक शुल्क यांची एग्जाम होणार आहेत। त्याच्यामुळे त्यानंतर जर आपण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिका यांची 668 पदांची जी पदभरती होती त्याचे जर एग्जाम बघितले तर ते 15 ते 22 जुलैपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका यांची एग्जाम होणार आहेत। तर आता मुंबई हायकोर्ट क्लर्क यांची एग्जाम कधी होणार आहे, तर पहा मित्रांनो, मुंबई हायकोर्ट क्लर्कची जी एग्जाम होणार आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। त्याच्यामुळे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, त्याच्यामुळे ती फक्त संडेलाच कंडक्ट केली जाते, कारण की विद्यार्थी मित्रांनो, संडेला शाळांना सुट्टी असते आणि ही एग्जाम शाळांमध्येच कंडक्ट होणार आहे। त्याच्यामुळे ही एग्जाम संडेला होणार आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 22 जुलैनंतर जर आपण बघितलं तर ही एग्जाम 27 जुलै किंवा त्याच्यानंतर 3 किंवा 10 ऑगस्ट या 3 तारखांमध्ये मुंबई उच्च न्यायालय लिपिक यांची एग्जाम होण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे ही एग्जाम ऑफलाईन पद्धतीने एकाच दिवशी एकाच टायमिंगला सर्व विद्यार्थ्यांची होणार आहे। त्याच्यामुळे या एग्जाममध्ये कुठल्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन होणार नाही आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क असतील, म्हणजे जे विद्यार्थी 90 पैकी 70-75 मार्क अचीव करतील तेच विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र होतील। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जी एक संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा अपलोड केलेली आहे तीही तुम्ही पाहून घ्या, म्हणजेच तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल। त्याचप्रमाणे जर विद्यार्थी मित्रांनो बघितली, जर आता 27 जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात जर आपली ही एग्जाम होत असेल तर आपल्याला जवळपास अजून 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी मिळणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, त्याचप्रमाणे इंग्लिश या विषयांवर तुम्हाला कमांड करूनच घ्यायची आहे। त्याचप्रमाणे जर कॉम्प्युटरचे 10 प्रश्न असतात आणि ते खूप बेसिक लेवलचे असतात, त्याचप्रमाणे मराठीचे सुद्धा 10 प्रश्न आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मागील जे बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि तेच सराव तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत। त्याच्यामुळे जर ते टेस्ट पेपर जर तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज सुद्धा करू शकता, मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।